हॅलो, वेलकम टू हर डेली टेल्स यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मैसूर मसाला डोसा याची रेसिपी। तर इथे एका टोपामध्ये मी 2 स्पून बटर घेतला आहे, त्यामध्ये 2 स्पून तेल ॲड करत आहे। तेल आणि बटर छान मिक्स झालं का त्याच्यामध्ये आपण 1 इंच अद्रक आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या हा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ते टाकून घ्यायचं आहे। ते थोडं गोल्डन फ्राय झालं का त्याच्यामध्ये एक छोटा साईजचा कांदा कापून टाकायचा आहे। कांदा थोडासा असा गुलाबी रंगाचा झाला का त्याच्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स टाकणार आहोत। तर इथे मी एक छोटी शिमला मिरची टाकली आहे। ती टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे अर्धा टोमॅटो घेतला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा, तो टाकायचा आहे। एक छोट्या साईजचा बीटरूट बारीक किसून घेतला आहे। हे सगळे व्हेजिटेबल्स आपण छान मिक्स करायचे आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला जे आवडीचे आहेत व्हेजिटेबल्स तेही तुम्ही ॲड करू शकतात। हे छान मिक्स झाल्यानंतर इथे हे माझ्याकडे पावभाजी मॅशर आहे, त्याने मी छान भाजी मॅश करत आहे। त्यानंतर मी इथे अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धनिया पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून पावभाजी मसाला हे सगळं टाकून घ्यायचं आहे। याला छान मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं एक हाफ ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ह्याला छान असं शिजू द्यायचं आहे। शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी बटाट्याची भाजी आपण करतो ती टाकायची आहे। ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला शेअर करेन। बटाट्याची भाजी टाकल्यानंतर एक छान मिक्स करायचं, त्याला थोडंसं 1 टेबलस्पून बटर वरून टाकायचं आणि मग त्याला एक वाफ द्यायची आहे 5 मिनटं। आता आपण चला डोसा बनवायला घेऊया। तर डोस्याचं बॅटर तर तुम्हाला रेसिपी माहितीच असेल। तर हे मी डोसा इथे छान असा पॅनवरती टाकला आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल स्प्रिंकल केलं, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे वरून थोडीशी, तुम्हाला आवडल्यास टाका किंवा स्किप करू शकता। त्यानंतर जी आपण भाजी बनवली होती ती टाकायची आहे, ती व्यवस्थित अशी स्प्रेड करायची आहे। तुम्ही असंही बनवू शकता किंवा पेपर डोसा, नॉर्मल डोसा बनवून तिला साईडला भाजीही सर्व करू शकता। असे मी आता हे बाकीचे डोसे पण काढून घेत आहे। खूप इझी रेसिपी आहे आणि खूप छान लागतं। मैसूर मसाला डोसा जसं आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ना, सेम तसंच लागतं। एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चला तर मी हे असे बाकीचे सर्व डोसा काढून घेत आहे एक एक करून। ह्याला तुम्ही असं रोल करूनही करू शकता किंवा असं ट्रायंगल शेपमध्येही करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याला सर्व करू शकता। या गरमागरम मैसूर मसाला डोसा खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। लगेचच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।